तर 5 षटकांचा सामना असेल. सलामीचे फलंदाज आपण पाहतोय ते म्हणजेच शिव नवतरुण कांबा या टीमचे. स्ट्रायकिंग फलंदाज कुणाल आणि आकाश ही जोडी आहे आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो गोलंदाज अतुल. स्ट्रायकिंग फलंदाज कुणाल आहे, नॉस्ट्रायकर फलंदाज आकाश आहे, गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो गोलंदाज अतुल. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. पहिल्या फेरीमध्ये शेवटचा सामना आहे. रतन मानेरकर आणि ऋषी देसाई हे दोन ऑफिशियल पंच आहेत. विनंती असेल 25 मिनिटांचा वेळ आहे 5 षटकं हाताळण्यासाठी. सामना सुरू होतो. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू ब्लॉकरचा वापर केला होता. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, परंतु एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि या एका धावेने श्रीगणेश होतोय तो म्हणजेच कांबा या टीमचा आणि एका धावेने संघाचं आणि स्वतःचं अकाउंट ओपन करतोय फलंदाज कुणाल. कुणाल आणि आकाश ही जोडी आहे ती म्हणजेच शिव नवतरुण कांबा या टीमच्या माध्यमातून 5 षटकांचा सामना. यावेळी कांबा विपक्ष चौरे या दोन टीममध्ये. जो संघ जिंकेल तो पुढील फेरीमध्ये प्रवेश करेल. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतो. सुरेख गोलंदाजी होते. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसलाय. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे. 1 धाव धावफलकावरती. यापुढील सामना असेल कालभैरव अंताडे विपक्ष जय हनुमान अनकरपाडा या दोन टीममध्ये. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल आणि सामना 4 षटकांचा असेल. गोलंदाज अतुल, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू आपण पाहतोय आणि पंचांचा इशारा वाईटचा येतोय. रतन मानेरकर पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. मॅन फ्रॉम पालेगाव. धावसंख्या 2 धावा धावफलकावरती. पालेगाव म्हटलं तर क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव आहे. मनीष कोळेकर याच गावातून बिलॉंग करतात. पांड्या या नावाने सुपरिचित. बारामती येथे गेलेले आहेत खेळण्यासाठी आणि त्या स्पर्धेमध्ये देखील अप्रतिम कामगिरी केली आहे मनीष कोळेकरने. यावेळी चांगला फटका आपण पाहतो. गॅप शॉट सिलेक्शन आहे. आउटफील्ड फास्ट. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरी धाव देखील पूर्ण होते. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय डीप बॅकवर्ड पॉइंटला आणि धावसंख्या 2 पुढे सरकेल. 4 धावा धावफलकावरती आहेत. 1 रन शॉट, त्यामुळे एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि 3 धावा धावफलकावरती असतील कांबा या टीमची. जिथे 3 धाव होतात तिथे मात्र 2 धावा मिळाल्या, परंतु त्यामध्येही 1 रन शॉट आहे. लेझी रनिंग बिटवीन द विकेट. कुणाल आणि आकाशमध्ये धावसंख्या 3. गोलंदाज अतुल ओव्हर द विकेट. यावेळी चांगला चेंडू आहे. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. धावबाची संधी होती, परंतु एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला गॅदर करू शकला नाहीये, त्यामुळे 1 धाव मिळते. धावसंख्या 1 पुढे सरकते. 4 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय. यावेळी पहिलं मार्गस्थ आहे गोलंदाज अतुलचं. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतो. स्ट्राईक इनला फलंदाज आहे कुणाल. कुणाल आणि आकाश ही जोडी आहे या मैदानावरती कांबा या टीमची. यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट. जेलची शक्यता असेल. जज क्षेत्ररक्षक चुकीचं जजमेंट आणि चेंडू पट नो मॅन्स लँड झोनमध्ये तोपर्यंत मिळत आहेत या 2 धावा आणि धावसंख्या 2 पुढे सरकते. 6 धावा धावफलकावरती शिव नवतरुण कांबा या टीमची. कांबा विपक्ष चौरे हा सामना सुरू आहे. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना, अंतिम सामना आपण पाहतोय. हा सामना फक्त 5 षटकांचा असेल. यापुढील सामने हे 4-4 षटकांचे असतील. गोलंदाज अतुल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करून चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती आपण पाहू शकाल. यावेळी कांबा या टीमची 12 बिनबाद 12 अशी अप्रतिम सुरुवात केली शिव नवतरुण कांबा या टीमने.
गोलंदाज सज्ज होतो या दुसऱ्या षटकामध्ये. नितेश वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरा षटक घेऊन येतो गोलंदाज नितेश. अप्रतिम संघ आहे शिवनवतरुण कांबा संघ. या कांबा टीमचे संघनायक आहेत भाऊ जोशी. नक्कीच गतवर्षीच हा संघ त्यांनी स्थापित केला आणि त्यानंतर या संघाने कधीच मागे वळून पाहिलं नाही आहे. अप्रतिम कामगिरी आपण पाहतो या 2 वर्षांमध्ये. एक उंच भरारी घेतली आहे शिवनवतरुण कांबा या टीमने. भाऊ जोशी यांचं देखील मी अभिनंदन करतो कारण की खूप चांगला संघ आपण पाहतोय. एक नवोदित खेळाडूंना घेऊन हा संघ त्यांनी बनवलेला आहे. गोलंदाज नितेश यावीस क्लीन बोल्ट पहिल्या चेंडूवरती यष्ट उद्ध्वस्त दांडी गुल. यू मिस आय डेफिनेटली फलंदाज बाद. या डेंजर बॉलर नवीन फलंदाज आदेश येतोय तिसऱ्या क्रमांकावरती. फलंदाज बाद झाला आकाश आणि नवीन फलंदाज आदेश. कुणाल आणि आदेशला चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. पहिल्या चेंडूवरती वेगाने इम्प्रेस केलं, वेगाने बीट केलं आणि क्लीन बोल्ड केलंय गोलंदाज नितेशने. धावसंख्या आहे धावफलकावरती 1-12. 5 षटकांचा सामना आहे. यापुढील सामना असेल अनकरपाडा विपक्ष अंताडे या 2 टीममध्ये. दोन्ही संघांना विनंती असेल टॉससाठी आपण यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. दोन्ही संघांनी एक सामना जिंकलेला आहे. पहिल्या सामन्यामध्ये जय हनुमान भिसोळ टीमला पराभूत केलं आहे कालभैरव अंताडे या टीमने आणि पहिल्या सामन्यामध्ये जय हनुमान अनकरपाडा या टीमने एकता स्पोर्ट्स घोटसई या टीमला पराभूत केला. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. शरीराचा वेध घेतला तर डॉट बॉलची समाप्ती होते. अप्रतिम सुरुवात करतोय या षटकामध्ये. तर झेलची शक्यता होती आणि एकदम मिळते या चेंडूवरती थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय कारण की तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे मी एक दिलगिरी व्यक्त करतोय. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करतायत लाईव्ह 10 क्रिकच्या माध्यमातून ही स्पर्धे लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आपटीकर चषकाचं हे आयोजन आपण पाहतो. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेलची शक्यता झेल ड्रॉप. हे झेल टीमनं फार कठीण असतं पण धावाची संधी आहे आणि सुरक्षित पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचतोय फलंदाज. कोणताही धोका होत नाहीये. एक धाव मिळते आहे चेंडूवरती आणि धावसंख्या 1ने पुढे सरकते. 18 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. नितेश अप्रतिम गोलंदाजी आपल्या टीमसाठी करतोय. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च करतोय आणि एक सफलता प्राप्त केली आहे गोलंदाज नितेशने. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय आदेश.
यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. मिड ऑफ द क्षेत्रक्षक जज करतोय, चुकीचं जजमेंट. चेंडू पट्ट नोमॅन्स लँड झोन मध्ये तोपर्यंत मिळत आहेत. या 2 धावा पूर्ण झाल्या असत्या परंतु डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. अप्रतिम फेकी आपण पाहतोय ऑन द स्टंप पैकी डीप लॉंग ऑफ मधून फलंदाज बाद होतोय. सलामीचा फलंदाज कुणाल. बॅक टू द पविलियन. नका विनंती असेल ती म्हणजेच चौरे या टीमला 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती आहेत. पंचांना देखील मी विनंती करतो की आपण देखील सक्त ताकीद द्यायची आहे. ऋषी देसाई सर एक अप्रतिम पंच आहेत. ऋषी देसाई सर आणि रतन मानेरकर सर जेपी पॅनलचे हे गुणवान पंच. जय पवार पॅनलचे हे पंच आहेत आणि जय पवार पॅनल म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय आहे. कारण की या पॅनलची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे आणि त्या जे पी पॅनलचे हे गुणवान पंच आपण पाहतोय. ऋषी देसाई सर मॅन फ्रॉम डोंबिवली आणि स्क्वेअरली मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत ते म्हणजेच रतन मानेरकर सर मॅन फ्रॉम पालेगाव अंबरनाथ. तर गोलंदाज सज्ज होतो या तिसऱ्या षटकामध्ये. सतीश पिंटो आणि आदेशी जोडी आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज पिंटो, नोस्ट्राईकला फलंदाज आदेश, गोलंदाजी मार्क सतीश. यावी शॉर्ट आर्म पुल करतोय परंतु फटका फसतोय. सुरेख जेल टिपलाय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेवरती. फलंदाज बाद. गोल्डन डकच्या स्वरूपात पिंटू. बॅक टू द पविलियन. गोलंदाजी सतीश करतोय. ज्याप्रमाणे नितेशने पहिल्या चेंडूवरती विकेट कॅरी केलं होतं आणि याही षटकामध्ये सतीश पहिल्या चेंडूवरती विकेट कॅरी करतो. गॅप शॉट सिलेक्शन. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. तर श्याम लोणे साहेबांनी आपला ATM ऑन केलेला आहे या दुपारच्या सत्रामध्ये आणि पारितोषिकांचा वर्षाव केलाय. चौरे या टीमवरती विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज. श्याम लोणे यांच्याकडून आपण पाहतोय वाईटचा इशारा येतोय. रतन मानेरकर यांचा धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 24 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम कॉन्टेस्ट आपण पाहतोय या 2 टीम मध्ये. चौरे विपक्ष कांबा हे 2 संघ आमने सामने आहेत. दोन्ही संघ नवोदित आहेत. यंग टॅलेंटेड क्रिकेटर या टीम मध्ये आहेत. कीपर बीट होतोय आणि चेंडू जातोय लॉंग स्टॉप सीमा रेषेच्या बाहेर. कांबा टीमला मिळतोय हा नशिबाचा चौकार. रवी अप्रतिम संगीत आपण पाहतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू शेठ पाटील साहेबांच्या नावाचं हे गीत आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे 28 धावा धावफलकावरती. अप्रतिम गोलंदाजी होते.
पहिल्या षटकामध्ये अतुलने इम्प्रेस केलं, दुसऱ्या षटकामध्ये नितेशने देखील इम्प्रेस केलं आणि तिसऱ्या षटकामध्ये सतीश देखील अप्रतिम कामगिरी करतोय. यावेळी शॉर्ट टर्म पुल करतो क्षेत्ररक्षक आहे त्यांना बीट करून चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. माझ्यापेक्षा भारी टीजे मास्टर अवी अप्रतिम संगीत आपण पाहतोय. यावेळी चांगला स्ट्रोक आहे, एक धाव तरी कंप्लीट केली. चेंडू फ्लाय होतोय सीमा रेषेच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. फलंदाज आपण पाहतोय यावेळी आदित्यच्या बॅट मधून आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 12.00 च्या सरासरीने 36 धावा फलकावरती शिव नवतरुण कांबा या टीमची. फलकावरती आहेत अप्रतिम संगीत आपण पाहतोय. डीजे मास्टर अवीच्या माध्यमातून गेली 4 दिवस आपण पाहतोय प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारं संगीत आणि आमच्या आवाजाची काळजी देखील घेतली जाते. त्यांचं देखील विशेष आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. एक मुलाचं सहकार्य आहे ते म्हणजे डीजे मास्टर अवी यांचं, कारण की क्रिकेट विथ द म्युझिक हे समीकरण आहे. IPL आलं आणि त्यानंतर आपण पाहतोय क्रिकेटला सुगेचे दिवस आले, सुवर्ण काळ क्रिकेटने पाहिला, कारण की क्रिकेट विथ म्युझिक हे समीकरण आलं. IPL नंतर क्रिकेटला खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं गेलं तर क्रिकेट एक वेगळ्या लेवलवरती गेला आणि गेली 13 वर्षे आपण पाहतोय IPLला 5 वेळा चॅम्पियन ठरला तो म्हणजेच मुंबई इंडियन्स. आणि मुंबई इंडियन्स या टीमने यावर्षी एक निर्णय घेतला की लसित मलिंगाला नक्कीच मुंबई इंडियन्स ही सोडावी लागली आणि त्यानंतर त्याने निवृत्ती देखील घोषित केली. गोलंदाज सज्ज होत आहे नितेश. यावेळी चांगला स्ट्रोक आहे, वाईट ईस्ट लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर लॉंग लॉंग बिग वे माइटी षटकार. धावसंख्या धावफलकावरती 42 धावा. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय, इन स्विंगिंग यॉर्करचा वापर करतोय, भन्नाट वेगाने गोलंदाजी होते. गोलंदाज नितेश करतोय आपल्या टीमसाठी. धावसंख्या स्थगित आहे 42 धावा धावफलकावरती. अप्रतिम गोलंदाजी, कारण की दुसऱ्या षटकामध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती नितेशने. तोच नितेश सेकंड स्पेलमध्ये या 4थ्या षटकामध्ये हाफ ट्रॅकर आपण पाहतोय. स्ट्रॉंग अपील आहे, अप्पर कट करण्याचा प्रयत्न केला होता, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसलाय. डॉट बॉलची समाप्ती. बॅक टू बॅक 2 चेंडू यावीस डॉट बॉल फेकतोय. विकेट हॅट्रिकसाठी श्यामजी लोणे याचकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. चौरे टीमच्या गोलंदाजांना ही सुवर्ण संधी.
यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी, पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर ते 3 चेंडू अप्रतिम हाताळतोय. तिन्ही चेंडू डॉट बॉल फेकतोय. कमबॅक करतोय गोलंदाज नितेश. या षटकामध्ये धावसंख्या 42 धावा धावफलकावरती आहेत. अजून एक चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी. क्रिकेटमध्ये याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं, त्या ब्रह्मास्त्राचा वापर करतोय. यॉर्कर चेंडू फेकतोय गोलंदाज नितेश आणि सलगचे 4 चेंडू निर्धाव चेंडू फेकतोय. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च करतोय हा गोलंदाज नितेश. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय शुभम आहे. यावेळी चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील केली एस्टेनच्या पाठीमागे आणि 5वा चेंडू सलग डॉट बॉल फेकलाय आणि पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर शिव नवतरुण कांबा या टीमची धावसंख्या आहे 10.50च्या सरासरीने 42 धावा धावफलकावरती. थँक्यू सो मच. या दरम्यान चौरे गावचे समाजसेवक सन्माननीय शशिकांत सुरोशी साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. स्पर्धेचा आजचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसातील पहिल्या फेरीमधील हा 4था सामना सुरू आहे. तो म्हणजेच कांबा विपक्ष चौरे या 2 टीममध्ये. आणि चौरे टीमचे बिग सपोर्टर शशिकांत सुरोशी यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यायचं आहे व्यासपीठावरती. आपलं देखील आपटीकर चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अणखरपाडा संघात संगणक आणि अंताडे संघात संगणक टॉससाठी या. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना असेल आणि तो सामना 4 षटकांचा असेल. यापुढील सर्व सामने हे 4-4 षटकांचे असतील. गोलंदाज निखिल. यावेळीस मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला होता. मिस टायमिंग आहे. मिडलला जज करतायत आणि पंचांनी 9 चेंडू घोषित केलेला आहे. 2+1 एकूण 3 धावा मिळत आहेत या चेंडूवरती. त्या म्हणजेच कांबा टीमला. आणि पुढील चेंडू फ्रीट असेल. फ्रीटचा इशारा येतोय रतन मानेरकर यांचा. धावसंख्या 3ने पुढे सरकते. 45 धावा धावफलकावरती आहेत. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करतात त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळी चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. फेकून देतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमा रेषेच्या बाहेर षटकार. कंप्लीट. 51 धावा धावफलकावरती कांबा या टीमची. पहिला चेंडू 9 आणि त्यानंतर फ्री हिट आणि फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेतलाय तो म्हणजेच फलंदाज आपण पाहतोय आदेशच्या बॅटमधून हा षटकार आलाय. आदेश आणि शुभम ही जोडी आहे. अप्रतिम फलंदाजी होते. आदेश आपल्या टीमसाठी महत्त्वपूर्ण योगदान देतोय. एका चांगल्या धावसंख्या दिशेने वाटचाल केली आहे या मैदानावरती आपण पाहतोय ती म्हणजेच कांबा या टीमने. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आहे. सामना 5 षटकांचा आपण पाहतोय चौरे विपक्ष कांबा या 2 टीममध्ये. अजून एक चांगला स्ट्रोक आहे. एक धाव तर कंप्लीट केली. गॅप मध्ये आहे. चेंडू जातोय गोलीच्या वेगाने. सीमा रेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या धावफलकावरती 55 धावा. अप्रतिम फलंदाजी होते. या स्लोगोरच्या षटकामध्ये कशी फलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय आदेश हा फलंदाज. षटकाराला एक चौकाराला या षटकामध्ये एकंदरीत 2 चेंडूंमध्ये 13 धावा खर्च करतोय गोलंदाज निखिल. राईट अप मोर द विकेट.
फुलर लेनचा हा चेंडू आपण पाहतोय. ऑन ड्राईव्हचा फटका आहे मिडॉनला. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल. अब तक 56 धावा धावफलकावरती. कांबा विपक्षी चौरे हा सामना सुरू आहे. आज स्पर्धेत चौथा दिवस. कालचा दिवस गाजवला गावदेवी पिंपलोली या टीमने कौतुकास्पद कामगिरी केली, उल्लेखनीय कामगिरी केली आणि त्यांचं भरपूर वर्षांचं स्वप्न देखील पूर्ण झालं कालच्या दिवसामध्ये. त्यांना देखील आज संध्याकाळी इन ॲक्शनमध्ये आपण पाहू शकाल. यावेळी स्लॉप करतोय, सुरेख टायमिंग, चेंडू जातोय लॉंग अप, सीमा रेषेच्या बाहेर आकाशाला गवस निघालणारा गगनचुंबी, गगनभेदी पॉवरफुल षटकार. पासष्ट धावा धावफलकावरती. पहिल्या 4 षटकांमध्ये 42 धावा बनवल्या होत्या आणि या षटकामध्ये आत्तापर्यंत 4 चेंडूंमध्ये 20 धाव बनवत आहेत कांबा टीम. अप्रतिम फलंदाजी, एक मोठी धावसंख्या बनवली आहे. हाफ ट्रॅकर आपण पाहतोय आणि फलंदाज बाद. कॉटबॅनची अपील केली होती आणि फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का बसतोय या मैदानावरती. शुभम बॅक टू द पवेलियन. बासष्ट धावा धावफलकावरती आहेत आणि नवीन फलंदाज पवन येतोय. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंगमधील. तर अणकरपाडा संघ आणि अंताडे संघ या दोन्ही संघाची संघटनांना विनंती असेल टॉससाठी यापुढील सामना असेल दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना. रवींद्र धुमाळ यांना इन ॲक्शनमध्ये आपण पाहू शकाल. रविदादा यावेळीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे आणि पंचांचा इशारा वाईटचा आहे. तो धावसंख्या एकने पुढे सरकेल. 63. 63 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. मानाची, सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय ती म्हणजेच आपटीकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. 5 दिवसीय क्रिकेट स्पर्धा, कारण की कल्याण ग्रामीणमध्ये फार कमी चित्र आपण पाहत असतो. यावेळी चांगला स्ट्रोक आहे. झेलची शक्यता होती, झेल ड्रॉप होतोय. एक धाव तर कंप्लीट केली. धावबाची संधी आहे आणि फलंदाज बाद. शेवटच्या चेंडूवरती एक धाव मिळते कांबा टीमला आणि फलंदाज देखील बाद होतोय आणि पहिल्या 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 64 धावा धावफलकावरती आणि 65 धावांचं लक्ष ठेवलंय या मैदानावरती. कांबा या टीमने चौरे या संघासमोर 13.00च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी शिवछत्रपती चौरे या टीमला. माझी आम्हीच मरणार. इंटरनॅशनल मैदानावर आम्ही क्रिकेट हो खेळणार. भारत देशाची मोठ्या मानानं वाढवणार.
या दोन टीममध्ये. आणि टॉस जिंकलेला आहे अंताड या टीमने. प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. तर 4 षटकांचा सामना आहे. समोरचा संघ आपण पाहतोय अनखरपाडा संघ आहे, एक बलाढ्य संघ आहे. या टीमला किती धावसंख्येत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40-50 पर्यंत. 40 ते 50 या धावसंख्येत रोखण्याचा प्रयत्न असेल. शुभेच्छा असतील या टीमसाठी आणि या सामन्यासाठी. तर टॉस गमावलेला आहे. जर आपण टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? डबल माइंड आहे सध्या सांगू शकत नाही, पण ठीक आहे. मगाशी पण आम्ही क्षेत्ररक्षण फलंदाजी केली होती आणि विन झालो होतो, तर थोडा कॉन्फिडन्स आहे की आम्हाला आमच्यासाठी चांगला प्लस पॉईंट आहे का पुन्हा आम्हाला फलंदाजी करायला मिळते. धन्यवाद. नक्कीच पहिला सामना आपण डिफेंड केला आणि यशस्वीरित्या तो सामना देखील जिंकलेला आहे. जर नक्कीच जास्तीत जास्त धाव बनवण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे या सामन्यामध्ये दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. आणि यापुढील सामने हे 4 षटकांचे आहेत. दोन्ही संघांकडे एक रिव्ह्यू देखील आहे प्रत्येक इनिंगसाठी, रनआउट आणि बीमर चेंडू चेक करण्यासाठी. तर दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा, त्या म्हणजेच लाडक्या आयोजकांकडून आणि शुभेच्छा प्रेक्षकांकडून देखील. टॉस बॉक्समधून माहिती आहे टॉस जिंकलेला आहे यावेळेस कालभैरव अंताडे या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि इन्व्हाइट केलं आहे फलंदाजी करण्यासाठी अनखरपाडा या टीमला. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. 65 धावांचं लक्ष्य आहे आणि 65 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे आदर्श, आमचे मार्गदर्शक योगेश मडवी यांना. थँक्यू सो मच रोशन. तर याच दरम्यान सन्मान्य शशी सुरोशी सौरे यांचं आगमन झालं आहे. विनंती करेल दादांना की आपण व्यासपीठावरती या. अपना स्पर्धेच्या वतीनं आम्ही स्वागत करते. थैंक यू सो मच. तो दोस्तों चलते मैदान के ऊपर आज के दिन का पहला दौर का आखिरी मुकाबला, दो बड़े टीमों के बीच होगा मुकाबला. शिव नवतरुण कांबा वर्सेस शिव छत्रपति चौरे के बीच मुकाबला. चौरे टीम के सामने 65 रनों का लक्ष्य रखा है. प्रति ओवर 13.00 की औसत बरकरार रखनी होगी. और सलामी जोड़ी मैदान पर सतीश और अरशद. इस बार शानदार स्ट्रोक लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर. ये पहला खूबसूरत चौका आता हुआ सतीश के बल्ले से. आक्रमण बोला और दूसरी गेंद के ऊपर यह चौका दागते हुए और इस चौके के साथ टीम का खाता खोला और बल्लेबाज सतीश का खाता खोलते हुए इस मैदान के ऊपर. प्रति ओवर 13.00 की औसत बरकरार रखनी है. इस बार बेहतरीन डिलीवरी पड़ने के बाद बल्लेबाज को चकमा दिया. गुडलैंड के ऊपर गेंद पड़ी थी और थोड़ी सी बाउंस हुई. बल्लेबाज ऑफ साइड में खेलना चाहते थे मगर डॉट बॉल की समाप्ति. एक खिलाड़ी आप देख सकते हैं वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर है, एक लॉन्ग ऑफ में. ये केवल 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर है. कदमों का इस्तेमाल, बैट का अंदरूनी सा लगा और काम तमाम. सतीश बैक टू द डगआउट. अब देख सकते हैं यहां पर मिड ऑफ तैनात है और मिड ऑन तैनात है. उसके साथ ऑफ साइड में शॉर्ट एक्स्ट्रा कवर पॉइंट, बैकवर्ड पॉइंट और शॉर्ट थर्ड मैन. ये बेहतरीन गेंद थी बिल्कुल यहाँ पर पड़ने के बाद नीचे रहती हुई पैरों पर गेंद थी बिल्कुल यहाँ पर. डॉट बॉल की समाप्ति. बल्लेबाज ब्लाइंड स्ट्रोक लगाने की कोशिश कर रहा है. ना तो गेंद को देख रहा है ना तो बल्ले तक आने दे रहा है और गेंद आने से पहले ही बल्ला घुमाने की कोशिश की थी बल्लेबाज ने. और टीम की टोटल अभी भी रुका हुआ 5 रन
जीत के लिए 65 रनों का लक्ष्य इस मैदान के ऊपर। इस बार टीम के सामने आखिरी गेंद इस पावर प्ले की। बैट का अंदरूनी हिस्सा लगा और एक बल्लेबाज चलते बने, लगातार विकेटें गिरी। इस बार सुधीर बैक टू द डगआउट। टीम की टोटल है पहले ओवर के समाप्ति के बाद 2 विकेट के नुकसान पर केवल 4 रन। टीम की टोटल है 4 रन। पहला ओवर का खेल समाप्त हो चुका है। नए बल्लेबाज 9 सेकंड के ऊपर आप देख सकते हैं। बिल्कुल नए बल्लेबाज हर्षल ठाकुर और हर्षल सेलार, ये 2 बल्लेबाज हैं। हर्षल ठाकरे और हर्षल सेलार, ये 2 बल्लेबाज मैदान पर है। सेकंड पर हर्षल सेलार है जो अब सलामी के लिए आ चुके हैं, मगर अब तक टीम की टोटल है केवल 4 रन। कड़ी धूप में चलता हुआ मुकाबला, दोपहर की इस कड़ी धूप में चलता हुआ मुकाबला एक बेहतरीन मुकाबला। पहले द्वारकांती मुकाबला पैडल स्वीप किया और इस बार पैरेलल फाइटर स्ट्रोक, गेंद गई बाउंड्री लाइन के बाद 6 रन। बिल्कुल यहाँ पर हर्षल सेलार जिनके बल्ले से ये छक्का आता हुआ और इस छक्के के साथ टीम पहुंची है 10 के ऊपर। जीतने के लिए अभी भी 55 रन की आवश्यकता। दोपहर की कड़ी धूप में चलता हुआ रंगीन मुकाबला, 2 टीमों के बीच एक घमासान युद्ध, पहले दौर का अंतिम मुकाबला। इस बार सामने की तरफ खेला है, कोई खिलाड़ी नहीं है जब तक खिलाड़ी, मगर उनके पांव से दूर गेंद गई, 1 बाउंस ओवर द लाइन for 4 run। यहां पर हर्षल के द्वारा और किस तरह से बल्लेबाजी है बिल्कुल जानते। पहला ओवर थोड़ा सा महंगा पड़ा, मगर इस बार इस ओवर में रन बटोरने ये कोशिश कर रहे हैं, क्योंकि पावर प्ले शुरू है और पावर प्ले में बल्लेबाजों के पास मौका होता है खुलकर खेलने का। अब ये देखिए 3 खिलाड़ी 30 गज घेरे के बाहर ऑन साइड में रखे, लॉन्ग ऑन, वाइड डिश लॉन्ग ऑन और स्क्वायर लेग, ये 3 खिलाड़ी देखिए बिल्कुल ऑन साइड की तरफ है। और ऑफ साइड में हम देख सकते हैं 4 खिलाड़ी 30 गज घेरे के अंदर है। यह अच्छी गेंद थी, बिल्कुल यहां पर पड़ने के बाद थोड़ी सी बाउंस हुई और बल्लेबाज के चकमा दिया, बिल्कुल यहां पर शरीर पर टकराई, तब तक कोई रन नहीं है। टीम की टोटल की हम बात करेंगे तो 14 रन बने प्रति ओवर। रन बटोरने इस मुकाबले में 13.00 की औसत बरकरार रखनी है। पहले ओवर में आए केवल 4 रन और इस ओवर की बात करेंगे तो अब तक 10 रन टीम की टोटल कुल मिलाकर हो चुके हैं 14 रन। फिर एक बार शानदार लाजवाब स्ट्रोक और गेंद इस समय बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर और एक खूबसूरत चौका। फायदा उठा रहे हैं। फील्डिंग में थोड़ी सा परिवर्तन, बिल्कुल जो स्क्वायर लेग में खिलाड़ी थे उन्हें इस बैकवर्ड स्क्वायर लेग में लेके गए हैं और थोड़ी सी तब्दीली की, क्योंकि इस समय हर्षल काफी आक्रामक हो चुके हैं। इस बार बेहतरीन स्ट्रोक, ओवर पिच गेंद थी और सीधे फेंक दिया वाइड डिश लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर। हर्षल सेलार के बल्ले से ये ब्रांडेड स्ट्रोक 6 रन।
पर पहला ओवर की बात करेंगे तो 4 ही रन आए थे, मगर इस ओवर में आए कुल मिलाकर 5 गेंद में 20 रन। टीम की टोटल बढ़ती हुई 24 के ऊपर। फिर एक बार इनसाइड आउट का ये स्ट्रोक, गेंद हवा में मगर खिलाड़ी कोई भी नहीं है। जब तक गेंद के ऊपर जाए और गेंद को उठाए फेंके, बल्लेबाजों के पास मौका था 3 रन चुराने का, और इस 3 रन से टीम का टोटल बना। आस्किंग रन रेट की बात की थी 13.00 की औसत बरकरार रखनी थी, मगर 2 ओवर में अब बने हैं 27 रन 13.50 की औसत बरकरार रखते हुए। डीजे तो पहला ओवर जैसे हम देख सकते हैं बिल्कुल 4 रन फेंके थे, हीरामन ने दिए थे। उसके बाद आदेश काफी महंगे साबित हुए और 23 रन उन्होंने खर्च किए। फिर एक बार सेकंड स्पेल हटाने के लिए हीरामन का इस्तेमाल किया। दूसरे ओवर के लिए पैडल स्वीप किया, शानदार स्ट्रोक, और इस बार फील्डर को बीट करती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर निकली है और बल्लेबाज हर्षल शेलार के बल्ले से और एक खूबसूरत चौका। लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लड़ा नहीं। मुकाबले में मजबूती पाते हुए और शानदार स्ट्रोक, बैट के बीचों बीच ये गेंद आई और सीधे फेंक दिया। इस बार वाइड डिश लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर हर्षल शेलार आक्रामक हो चुके हैं और उनके बल्ले से और एक खूबसूरत छक्का। चार रन दिए थे और इस बार उनके ऊपर प्रहार किया। क्या कमाल की पारी कर रहे हैं हर्षद शेलार मैदान के ऊपर। कदमों का इस्तेमाल किया, बिल्कुल गेंद का इस्तेमाल किया, उसे सम्मान दिया, मगर जब तक गेंद को रोके फेंके। ये देखिए 2 रन पूरे हुए और इस 2 रन से टीम पहुंची है। 2 रन का इजाफा, टीम की टोटल आगे बढ़ती हुई 39 के ऊपर। इस बार बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिली, मगर फील्डर ने थोड़ी सी गलती की, क्योंकि ऐसे वक्त में आपको ऑन द स्टंप थ्रो करना होता है। बाउंस फेंकी से आप रन को नहीं रोक पाएंगे और इस बार 2 रन मिले। टीम की टोटल बनी 39 रन। जिस टीम के सामने 65 रनों का लक्ष्य था, वो टीम अब मजबूत स्थिति में आ चुकी है। लगातार कोशिश कर रहे हैं, मगर इस बार गेंद हवा में और जब तक गेंद को रोके फेंके, मौका था बल्लेबाज के पास 2 रन लेने का। हर गेंद के ऊपर चौका छक्का दागना चाहता है बल्लेबाज, मगर बिल्कुल हर गेंद के ऊपर चौके छक्के नहीं बटोर सकते। जैसे कि कहा जाता है कि हर दिन दसरा दिवाली नहीं होती और हर गेंद के ऊपर चौके छक्के नहीं लगाए जाते। कभी कभी सिंगल डबल भी आती है और बिल्कुल इस बार 2 रन से टीम का टोटल 41 के ऊपर पहुंचा। अब जीतने के लिए केवल 24 रन की आवश्यकता है। बची हुई 14 गेंदें और 24 रन। इस बार ताकतवर ये ब्रांडेड स्ट्रोक है। कमाल की ताकत है इस बल्लेबाज के पास और अपना ताकत का इस्तेमाल करते हुए गेंद को सीधे फेंक दिया बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन। टोटल 47 रन, 47 रन बने हैं। तो आप जीत की हम बात करेंगे तो
केवल 18 रन की आवश्यकता है। इस मुकाबले में बाजी तो जरूर पलटी है, मगर अभी भी वक्त है, क्योंकि अभी भी वक्त नहीं गया। यहां से पानी बिल्कुल 3 ओवर का खेल समाप्त हुआ। 3 ओवर के बाद 47, अब 2 ओवर में बनाने हैं 18 रन मुकाबला जीतने के लिए। मगर दोस्तों अभी भी मुकाबला यहां से कौन जीत सकता है नहीं कह सकते, क्योंकि आने वाला मुकाबला आने वाले ओवर के ऊपर डिपेंड्स है। यदि गेंदबाजी अच्छी रही तो यह मुकाबला आखिरी ओवर तक जा सकता है। 3 ओवर का खेल समाप्त, 47 बने हैं। तो हर्षद सेलार इनके लिए, रविंद्र जाधव इनकी तरफ से 100 रुपए का इनाम भी आ चुका है, क्योंकि उससे से बल्लेबाजी की और इनामात बिल्कुल यहां पर उन्हें मिलते हुए। 3 ओवर का खेल समाप्त। डीजे का खेल समाप्त होने के बाद टीम की टोटल बनी है 47। जीतने के लिए 12 गेंदे 18 रन की आवश्यकता। कहते हैं हार और जीत ये हमारी सोच पर निर्भर है। मान लिया तो हार, अगर ठान लिया तो जीत। अब ठाननी होगी मैदान के ऊपर इन गेंदबाजों को, अपनी जीत दिलानी है अपनी टीम को, तो हार्डवर्क करना होगा। यू क्रिएट हार्डवर्क गॉट अ सक्सेस। मगर अभी भी वक्त है आपके पास, आने वाला ओवर यदि अच्छा फेंकते हैं तो इस मुकाबले को जीतने का सपना रख सकती है। बिल्कुल फील्डिंग करने वाली टीम काम्बा टीम, आप ज्यादा वक्त जाया कर रहे हैं। हमने अब बिल्कुल अंपायर बता रहे कि आप 5 ओवर के लिए आपको 25 मिनट का समय दिया था, मगर अभी भी हम बात करें 3 ओवर के लिए आपने तकरीबन 17 मिनट खर्च किए, तो अभी भी आपके पास वक्त बहुत कम है। यह अच्छी गेंद थी, मगर सामने खेला खिलाड़ी मौजूद, चिड़िया छिप गई खेत में, विकेट का पतंग होता हुआ और बल्लेबाज हर्षल ठाकरे बैक टू द डगआउट। फोर्टी 49 रन बनी है, तो जीत के लिए 16 रन की आवश्यकता। और इस बार गेंद हवा में, मौका है फील्डर के पास, और ये बेहतरीन विकेट। जिस विकेट के लिए जाल बचाया था, जिस मछली के लिए जाल बिछाया था, वो आखिरकार मछली जाल में फंसती हुई। हर्षल सेलार नामी बल्लेबाज बैक टू द डगआउट।
तो ताली नहीं तो गाली। और क्रिकेट का सौंदर्य, कभी खुशी कभी गम, यही हो रहा मैदान के ऊपर। कभी मुकाबला कांबा टीम के पक्ष में आता हुआ तो कभी मुकाबला चौरे टीम के पास झुकता हुआ। मगर 9 गेंदे 16 रन की आवश्यकता। फिर एक बार खिलाड़ी मौजूद और लगातार विकेटों का पतंग, काटा बदल चुका है, इस मुकाबले का रुख बदल चुका है। बाजी जो टर्निंग पॉइंट वाला ओवर था जिसमें 4 गेंद में अब तक दिए हैं केवल 2 रन मगर 3 सफलता। कमाल की गेंदबाजी गेंदबाज आकाश द्वारा। कहते हैं कि कोई गिरने में राजी तो कोई गिराने में राजी, मगर गिरकर संभल जाए वही जीतता है बाजी। मुकाबला बेहतरीन होगा। 8 गेंदें बची है और अभी भी 16 रन की आवश्यकता। अभी भी मुकाबला झुका नहीं है। अच्छी गेंद, बिल्कुल हल्के हाथों से क्लिक किया, मोड़ दिया गेंद को स्क्वायर लेग की तरफ। ये देखिए दूसरे के लिए पलटे है और ये करीबी मामला, बिल्कुल विकेट का पतंग। बल्लेबाज की दौड़ बहुत कमजोर मिली और नतीजा बल्लेबाज बैक टू द डगआउट। तो बिल्कुल अब जीतने के लिए 7 गेंद में 15 रन की आवश्यकता। कमाल का मुकाबला। बिल्कुल अब चर्चा हो रही दर्शकों में कि मुकाबला कौन जीत सकता है, मगर दोस्तों मुकाबला कौन जीतेगा नहीं बता सकते। ये क्रिकेट का खेल है, कभी कभी जीतने वाले हार जाते हैं और हारने वाले अचानक जीत जाते हैं। वो बेहतरीन गेंद थी, बिल्कुल आखिरी गेंद। 1 रन मिला आखिरी ओवर में। 14 रन की आवश्यकता। आखिरी ओवर मुकाबला जीतने के लिए 14 रन की आवश्यकता। अभी भी चाहिए 14 रन। अभी भी मुकाबला कोई हारा नहीं कोई जीता नहीं है। कहते नहीं कि लाख दलदल हो पाव जमाए रखे, हाथ खाली सही ऊपर उठाए रखिए। कौन कहता है कि छलनी में पानी रुक नहीं सकता, बर्फ बनने तक हौसला बुलंद रखिए। अभी भी हौसला जिसका बुलंद रहेगा वो मुकाबला जीत सकता है, क्योंकि क्रिकेट में 6 गेंद 14 रन इतनी बड़ी स्कोर नहीं है और क्रिकेट में 6 गेंद में 14 रन इतने आसान भी नहीं है। तो बिल्कुल दोनों टीम को मेहनत करनी होगी इस मुकाबले में। मुकाबला जीतने के लिए दोनों टीमें उत्सुक हैं, मगर जिसका पलड़ा भारी, जिसका खेल भारी वही जीतेगा इस मुकाबले, वही जीतेगा ये मुकाबला। आखिरी ओवर गेंदबाज के ऊपर भरोसा था जताया गेंदबाज आखिरी ओवर के लिए पवन। इससे पहले आकाश, अब पवन। आकाश को कोई सीमा नहीं थी और क्या कमाल की गेंदबाजी की। और ये देखिए बेहतरीन स्ट्रोक, रॉकेट स्ट्रोक जिसे कहा जाता है, और गेंद सीधे स्क्वायर लेग के ऊपर से बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन। रन की आवश्यकता। क्या कमाल का मुकाबला है। दर्शक भी हैरान है इस मुकाबले को देखकर। इससे पहला वाला आकाश ने गेंदबाजी की, बिल्कुल
बेहतरीन गेंदबाजी की थी मगर पवन की पहली गेंद में फिर एक बार सफल हुए और गेंद जाती हुई स्क्वायर लेग बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ। जब तक गेंद को उठा पेगे मौका था बल्लेबाज के बाद 2 रन लेने का। अब मुकाबले में बाजी मजबूत बनी है चौरे टीम की, जिनके सामने 65 रनों का लक्ष्य था और टीम की टोटल बनी है अब तक हम बात करेंगे 59 रन बने 59 रन। तो अब जीत के लिए 6 रन की आवश्यकता, 4 गेंदें बची है, 6 रन की आवश्यकता। गेंदबाज तैयार, यॉर्कर गेंद क्रिकेट का ब्रह्मास्त्र और जिसका इस्तेमाल किया इस गेंदबाज ने। अब यह मुकाबला 3 गेंद 6 रन की आवश्यकता। हर गेंद के ऊपर मुकाबला बदलता हुआ, यही क्रिकेट है दोस्तों। क्रिकेट खेल किसी को हंसाती है, क्रिकेट खेल किसी को रुलाती है और यह सुख दुख भरा क्रिकेट का खेल मैदान पर चलता हुआ 2 बड़ी टीमों के बीच 3 गेंदें 6 रन। फिर एक बार सफल हुए ऑन साइड की तरफ और गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। अब मुकाबले में 2 गेंद और 2 रन की आवश्यकता। 2 गेंदें 2 रन की आवश्यकता। आने वाला गेंद यदि डॉट, यदि विकेट तो मुकाबला आखिरी गेंद में। 1 रन भी आता है तो भी मुकाबला आखिरी गेंद तक जाएगा। काफी बड़ा मुकाबला, दोनों टीमें एक दूसरे के सामने खेलते हुए अभी भी दोनों टीम ने हार नहीं मानी है। कहते ना कि बिल्कुल शौर्य टीम को जीतना है जरूर, मगर कांबा टीम को हार नहीं मंजूर। बेहतरीन मुकाबला बिल्कुल दोनों के बीच चलता हुआ मुकाबला और अब यह गेंद तय कर लेगी इस मुकाबले का फैसला। फैसला क्या होगा देखते हैं। आने वाली गेंद नो बॉल, दिस इज अ कॉल और अंपायर ने कॉल किया है कि ये नो बॉल है, क्योंकि अंपायर के राइट साइड में 3 खिलाड़ी थे। बिल्कुल अंपायर के राइट साइड में आप 3 खिलाड़ी नहीं लगा सकते, ये क्रिकेट का रूल्स है और 3 खिलाड़ी रखने के बाद टीम हुई बाहर। मुकाबला जीती चौरे टीम मगर हारे इस समय कांबा टीम। इस प्रतियोगिता से बाहर हो गई, बिल्कुल उन्हें हार का मुकाबला करना पड़ा। जिनकी पहले ओवर बेहतरीन थी, चौथा ओवर भी बेहतरीन फेंका था, मगर जब बीच वाले ओवर थे ना, दूसरा और तीसरा, वहां पर 43 रन कर चुके और वही टीम बैकफुट पर गई और यह मुकाबला जीता है चौरे टीम ने। अभिनंदन, कॉन्ग्रेचुलेशन, हार्ड लक कांबा टीम। यांना विनंती आपण संपर्क साधा, व्यासपीठावरती यायचं और इस